तुम्ही बघू शकत असाल 1.25 लिटर दुधामध्ये आपली ही रसमलाई बनून रेडी झाली आहे। तिचं वजन आलंय 550 ग्रॅम। मग विचार करा बाहेरची आपल्याला किती महाग मिळते आणि घरी बनवली तर ती किती स्वस्त पडते आणि हायजीन पण। तुम्ही म्हणत असाल आज ही शुभांगी काय करतीये, तर आज मी तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आली आहे, ती म्हणजे अंगूर मलाई। त्यासाठी आता मी हे दूध तापवून घेणार आहे। गोकुळचं दूध घेतलंय। असं केलं ना की त्यातली मलाई आतल्या बाजूला चिटकून राहत नाही, म्हणून मी ते हलवून घेत असते। तर हे दूध आपण आता तापवून घेणार आहोत, कारण यापासून आपल्याला बनवायचे पनीर। त्यासाठी मी आता गॅस चालू करून घेते। हे 1 लिटर दूध म्हशीचं आहे आणि गोकुळचं आहे। हे आता 1 लिटर दूध तापवायचं आणि मग त्यापासून पनीर बनवायचं। त्या पनीरचे आपण एक छोटे छोटे गोळे बनवणार आहोत, ज्याची अंगूर मलाई बनते। तर अंगूर मलाईसाठी लागणारं साहित्य आहे वेलची पावडर, दुधात केशर घालून ठेवलंय, हे पिस्ता कट केलेले, काजू कट केलेले, साखर आणि कुकिंग व्हिनेगर आणि एक कॉटनचं सुती कपडा लागेल, जे आपल्याला पनीर बनवण्यासाठी। दुधाला अशी उकळी आली का गॅस बारीक करायचा, दूध असं हलवायचं। म्हणून आता मी पहिल्यांदा 1 स्पून व्हिनेगर घालून घेते। हे कुकिंग व्हिनेगर आहे। बघायचं दूध फुटलंय का। अजून मी यात 1 स्पून घालून घेते। गॅस थोडासा फुल करायचा आणि बघायचं हे असं पूर्ण फुटलं पाहिजे दूध, तर त्याचं पनीर छान बनतं। हे असं फुटलं की गॅस बंद करायचा आणि एका कॉटनच्या फडक्यामध्ये ते गाळून घ्यायचं। आता हे बनवलेलं पनीर आपण गाळून घेऊ। आणि हे पाण्यात नको जायला, असं यातून आधीच्या पातेल्यात मी ते शिफ्ट करतेय आणि त्याच्यावर थंड पाणी टाकून घ्यायचं। थंड म्हणजे आपलं नॉर्मल टेम्परेचरचं पाणी टाकलं की मग ते असं गोळा करायचं। त्यातून जास्तीचं पाणी सगळं काढून टाकायचं। हे प्रॅक्टिसने होतं, तुम्ही घरी पनीर बनवत जा, म्हणजे प्रॅक्टिसने बनेल। असं व्यवस्थित दाबून घ्यायचं। तुम्ही याच्यावर एक अर्धा तास वजन ठेवलं तरीही चालेल। यातलं पाणी निघालं पाहिजे, इतकं पण नका दाबू की ते कपड्याला चिटकेल। कॉटनच्या रुमालात आपण जे हे पनीर बनवून घेतलं, हे बघा, हे सवयीने ना अगदी जशास तसं निघतं, थोडंही चिकटत नाही। आणि हे पनीर काढलं की मग ते चांगलं मळायचं। यात दुसरं काहीही घालायचं नाही, फक्त आणि फक्त दूध काढलेलं। मी तुम्हाला अगदी बारीक सारीक गोष्टी सांगतेय, स्टेप बाय स्टेप, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि घरी नक्की ट्राय करा। हे असं मळून घ्यायचं चांगलं आणि मळताना ह्या भागाचा वापर करायचा, हाताच्या। पनीर एकदा बनवून झालं
की मग आपण एका बाजूला गॅसवर दूध ठेवायचं. 1 पाऊण लिटर दूध आटवायला ठेवायचंय. हे मी गोकुळचं दूध वापरलंय, म्हशीचं. हे इतकं छान मळायचं ना की याच्या गोळ्यांना अजिबात क्रॅक गेला नाही पाहिजे. आणि इतकं सॉफ्ट होतं ना, नंतर ते छान डो बनतो त्याचा. 10 मिनिटं लागतात हे सगळं मळायला. आणि यात दुसरं काही नसल्यामुळे उपवासाला पण चालेल. हे किती छान उपवास घडेल बरं मग अंगूर मलाई बरोबर. आपला अंगूर मलाईचं हे बरोबर बनलंय का नाही हे कसं ओळखायचं माहिती का? हे असं गोळा करायचं आणि हे सगळ्यांना घेऊन चालतं का बघायचं. आपलं बाजरीचं पीठ, गव्हाचं पीठ मळताना हे कसं सगळे बरोबर घेतं ना, ते तसं हे घेतंय का? अजून तोडतंय. म्हणजे इकडे तिकडे तुकडे तुकडे पडतात. म्हणजे हे अजून बनलेलं नाहीये. हे अजून मळावं लागेल. तुम्ही बघू शकत असाल हा गोळा आता अगदी लोण्याच्या गोळ्यासारखा बनलाय. लोणी कसं असतं अगदी तसाच. आता हे छान असं मळून घेतलं की आता अजून एक ट्रिक सांगते की ह्याचा एक गोळा बनवायचा. हात बघा असे तुपट होतात एकदम. आणि याला कुठेही क्रॅक जायला नको. याला जर क्रॅक गेला तर समजायचं आपलं अजून पीठ व्यवस्थित मळलेलं नाहीये. आता याचे मी असे छान गोळे बनवून घेत आहे. बघा किती छान बनतोय. हे सगळं करत असताना आपण गॅसवर जे दूध ठेवलंय त्याला अधूनमधून हलवायचं. आता मी तुम्हाला सांगणार आहे मी साखर किती घेतली ते. हे वजनी 125 ग्रॅम साखर आहे, म्हणजे 1 बाउल. आता गॅसवर मी एक कढई ठेवली. त्यात मी 1 बाउल पाणी टाकलं. अजून एक टाकते. ही टीप लक्षात ठेवा, जर 1 बाउल साखर असेल तर 2 बाउल पाणी पाहिजे. कारण आपल्याला ते जे बॉल्स आपण बनवलेत पनीरचे, ते बॉल्स आपल्याला त्यात शिजवून घ्यायचे. तर ती 1 बाउल साखर त्यात विरघळून घेणार आहे. यात साखर फक्त विरघळवायची, दुसरं चाचणी वगैरे घ्यायची नाही. जास्त वेळ त्याला ठेवायचं नाही गॅसवर. आता माझं गॅसचा फ्लेम फुल आहे. त्याचबरोबर आपलं दुसऱ्या साईडला दूध पण आटतंय, ते पण अधूनमधून हलवायचं. दूध आपण निम्म करून घ्यायचंय. त्यासाठी मी पाऊण लिटर दूध घेतलंय, ते आता मी निम्म करून घेणार आहे. जे मी पनीरचे बॉल बनवलेत ते आता 1 लिटरमध्ये 54 बॉल बनले, म्हणजे 54. यात आता तुमच्या आणि माझ्या बनवण्यात फरक असतो. यात 4-5 इकडे तिकडे होऊ शकतात. 1 लिटरमध्ये 54 म्हणजे 54 बॉल बनले. आता बघू शकता ही साखर यातली विरघळली. आपले बॉल बरोबर झालेत की नाही हे कसं बघायचं, तर एक त्याच्यात टाकून बघायचा. तो जर तुटला तर समजायचं आपलं पीठ व्यवस्थित मळलेलं नाहीये. पण तो जर त्यात तरंगला, व्यवस्थित राहिला, तर समजायचं आपले बॉल बरोबर झालेत. तर हा छान फिरतोय त्या पाण्यात, त्यामुळे हा बरोबर झालाय. हे बघा, टेकत नाही खाली, काही नाही. आता गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवते.
किंवा कमी ठेवली तरीही चालेल. आणि त्यात हे बॉल्स टाकायचे. हे बॉल फुलून डबलच होतात, कारण साखरेचं पाणी आहे ना ते, आणि ते शिजतात त्यात, त्यामुळे याची साईज वाढते. त्यामुळे अगदी गच्च भरून नका टाकू त्यात. 2 बॅचेस मध्ये करावे लागले तरीही चालेल. एवढे यात पुरेसे. जर तुम्ही त्यावर जर तुम्ही झाकण ठेवलं तर ते लवकर होतील. म्हणून एक 4 ते 5 मिनिटं मी झाकण ठेवते. झाकण ठेवल्यामुळे 5च मिनिटात आपले बॉल छान फुलून आले. बघा, टाकले तेव्हा किती जागा रिकामी होती याकडे, आता पूर्ण भरलेले. तर हे आपण बघू शकतो. अजून 1-2 मिनिटं होऊ द्यायचे. गॅस मी बारीक करते. 3 मिनिटं मीडियम फ्लेम, 2 मिनिटं कमी फ्लेमवर. जर हे बॉल शिजलेला आपल्याला बघायचे असतील ना, तर असं घ्यायचं आणि असं दाबून बघायचं. त्यातलं एक्स्ट्राचं ते जे पाणी आहे गोड ते निघून जातं, पण बॉल तुटत नाही. म्हणजे आपले बॉल बरोबर झालेत. आता हे शिजलेत ना, हे एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचे. बॉल शिजले की त्यातलं असं पाणी थोडं थोडं काढून टाकायचं. आता हे दूधही आपलं आटलंय. त्यामध्ये आता हे पिस्ते जे मी बारीक केलेले ते टाकून घेणार आहे. थोडे काजू बारीक केलेले ते पण टाकते. केशरचं दूध घालून ठेवलं होतं ते पण मी यात टाकून घेणार आहे. म्हणजे एक सुंदर रिचनेस येतो आपल्या अंगूर मलाईला. आणि थोडीशी वेलची पूड. हे सगळं टाकल्यावर आता आपण साखर टाकून घेऊ. 125 ग्रॅम साखर ही बॉलसाठी लागली, बॉल बनवण्यासाठी. आता यासाठी वेगळी साखर. आता दुधामध्ये अर्धा बाउल साखर घालते. साखर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाका, तुम्हाला किती गोड आवडतं त्यानुसार. आता हे थोडा वेळ उकळू द्यायचं, म्हणजे त्यातली साखर विरघळली पाहिजे. हे दूध एक 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास गार होऊ द्यायचं. आणि त्यात मग हे बॉल जे बनवलेत आपण हे टाकायचे. झाली आपली अंगूर मलाई रेडी. पण याला तरी 1 तास अजून सेट व्हायला लागेल, म्हणजे ते बाउल आहेत ना, दूध सगळं सोक करून घेतील. तुम्ही बघू शकत असाल 1.25-2 लिटर दुधामध्ये आपली ही रसमलाई बनून रेडी झाली आहे. तिचं वजन आलंय 550 ग्रॅम. मग विचार करा, बाहेरची आपल्याला किती महाग मिळते आणि घरी बनवली तर ती किती स्वस्त पडते आणि हायजीन पण.